अलग होते बस. ती बाईला मी डोकं विचारू दी राहतो नी ती इत्री राणी डोकं मग येस म्हणे मी जाय माडी म्हणे तू अजी काय करस म्हणे. अजून तर कोणी जुनं येऊ माडी आटे मग आणि आई वहिनी आपले जास्त काय करस का काय वहिनी मजा मा तुमने कसं चालाय ना तुमना सासू सासरा मजा मा चांगले आहेत बेटा त्या तब्येती. हां सगळ्याच चांगले आहेत तसलं काय वांदा आहे मग एवढी अवस्था आहे तर तशी मजा आहे ना. हां मग मजा जुजेल ना बहीण बरोबर शे ना तसे बिगन करायला रास मग नाही सगळं चांगलं आहे आमना घर सगळं व्यवस्थित आहे घरी व्यवस्था आहे तशी बापरे. मग रोज खाणं पिणं सगळं नेमणच ना पित्ताई ना देव ना करतेच दल्ला दल्ली आमना माय वो तीन सासू ते तू म्हणची ना ते अशी बोर म्हणे आईस आणि सासरा ते असा पित्ताई ना देवच चमचमात चमकस. मग चांगलं आहे ना बाई गण राबेलच असते आम्ही पहिले गण गरीबी होती त्यासले मी वैकच ना मन मामान गाव नाहीच त्या मन मामास ना कुईन बाईन त्यास ना कुई कशी. हा ना मन सासू ओळखच ना तुमले सांगतीस ना त्या आत्यान त्या तुमनं दाखलपणे तुम्ही मामाचा घर राहत ना सांगतीस ना आत्यान त्या. हा बाईन सासू ना लगीन जाय दोन एकच वरीस लगे म्हणा बी लगीन वैगे मग जास्त काही नाही एवढं. हा पण नवरी दखाल काय तुम्ही बाईन सासून लग्न टाइमले पोरी पोरी आम्ही नवरी दखान बोलती मजा. हा मग माय माहेर ते माय माहेर रास आणि कुवार पण ते कुवार पण हा ते तक मन बाई या गाव मा मोठी बहीण तरी ती बाहेर सुद्धा निघत नाही तिला सरमच लागस ते तू बला आय म्हणे शिनून येती नाही ते ती ते बापरे मादेल पाणी टाकाल सुद्धा जाय राणी नेन तीन गाव मा रोज जास घरना देवारान मा देव पाणी टाकी राणी ती पण गई नाही माहीत होता बडा माणसे राहतस व तुला माय माहेर आहे नाव तिला असं सांगू तरी ऐकत नाही ती मला शरमच लागस. मला नाही आवडत सांगत होतं मी गाव आम्ही कुठेच जात नाही पण गाव आमना मंदिर कसं घर ना जोडायचे ना मग काय नाही वाटत. बाई वजी साधी आहे पण खरंच बसा बाई बसा ना कोणले बोलायले आखो ओ माहिती आबई आणि ती गोडबाई आणि ती छोट्या बाई मोठ्या बाई आणि कटी इसले 4-5 जण इसलेच बोलायले मी काय जास्त नाही. या पोरी कशा उन्हात म्हणजे सुकणं दुखणं बोलती चालती येणी 4 पूस म्हणशील मग कसं आणि या बाकीने ते कसं मला पोर होती नाही ते मग लाकी बांधायला पण त्याला येत आणि त्या विले करवाया घ्यात कैसे मग त्या या पोरी मग पहिले पाहिजे जसा मावराज ना ते मग त्या बोलायलेस मग आकाची दिवायले उन्हात का लाकी पुनीले चहा पाणी कर देऊ मग आपली बी पोर राहती तिने बी सरोवरी ना राहत्या ते त्या बी येत्यात जात्यात मैत्रिणा ती नावाल्या. मग बरोबर आहे ना वहिनी खरं आहे तुमची गोष्ट बरोबर आहे ना बोला ना मग आपण दिसले आपण मनातून 1 वर्षच पुढे होती. हा ना माहिती स्वभाव म्हणजे भारी आहे काय मस्त भेटेल बेन तिले. हा तिना एक पोरगा ते मिलिटरी मा लागी गया ना माय आबी नावी आई उनी बुरी कितलं मस्त वाटस ना सगळ्या पोरी पोरी भेटत आपण तर. मग बिन माय मायर कोणले म्हणेल रास बस गोडबाई बस. काय अक्का काय म्हणस तुमची तब्येत. हा चांगली रे बेटा चांगली ना तुम सासू सासरा मजा मा नाही मग सासरा त्या मरी घ्यात ना. हा 2 वर्ष घ्यात ना सासू तडेच पुन्हा आले जेतस. हा तिथे पुन्हा आले जेत मग सवळच राहतेस मग एकट्याने राहू देतस या बाळान पप्पा कसं तसं मायमा तर खूप जीव आहे ना. हा मग मायमा जीव नाही राहा का प्रत्येक ना मायमा जीव रास पण बाकी नाही माया तोड देतीस बाई काय करस. नाही आमनाकडे तर बापरे आईन त्या जेवतीन तरच त्या जेवतीन असं डायरेक्ट. हा या ना पुण्याले पण ती दादा बी पुण्याला काय म्हणे ते असं आहे का म्हणे. मग पण त्यान बी पुण्याला रूम करायला ना बाई मग बाशी रास ननीन रास बाई न्यांडेर रास पुण्याला का अर्ध गोच्छे म्हणा पुण्याला असं ते 1-2 महिना निघणार नाही पण ते पुण्याला मग चितच लागत नाही बाई. का बरं मावशी सगळं चांगलं तर शेताटे का चित लागत नाही तुम्हाला. नाही बी मला नाही आवडत ते दारे लाय असं आडे मन मोके रावा सवय आपले झाडे वड्याची सवय आणि तडे ते काही नाही झाडे राहतच पण त्या बिल्डिंग बाई आणि ते दार बंद कोंडाडा मला नाही पटत दादा मी राहिनो पण मग तब्येत बिघडी घ्यायची बाई. असं का तुम्ही काय म्हणतात आणि मग बापरे तब्येत बिघडी घ्यायची डायरेक्ट. आता या ना ममनकडे मला बंगला आहे आमना अपार्टमेंट मा नाही आहे. हा एकदम मस्त आहे मोकळं असं जे गार्डन वगैरे सगळे आमनं बी आमने आईन दिसले बी तुम्हाला गत आवडत नाही ना मग आमनं पहिले अपार्टमेंट माझं होतं मग असे आवडत नाही मग असे डायरेक्ट रेडीमेड बंगलाच लिधा मग आम्ही. हां 1.5 करोड ना बंगला लिधा ना. सगळं चांगलं आहे तडे असं झोका वगैरे एकदम मस्त आहे पोरसले खेळाले त्याले. हां
एकदम मस्त असं मोठा मोठा झाड आहे. नारळ येतस, पेरू, चिकू, आंबा सगळा मस्त मोठा मोठा झाड आहेत. बेलपत्रानं एवढं मोठं झाड आहे. मी रोज पारते शिवलिंग करत असतं डे. इथलं मस्त आहे ना. एकदम मस्त तुम्ही येशात ना डायरेक्ट खुश होईस अशात. मग मस्त मजा नाही माझ्या जवळ चांगला पगार आहे ना मग. हां पहिले जसं जॉब चाले पण आता स्वतःनी कंपनी टाकली ना. कंपनी आमने आती त्यामुळे एवढा उन्हा दाडा नाहीच म्हणून राहतात. तरी पण सोडालो ना मग सोडी सण लगेच चालला घेत. मग आटे एवढी गरमी असं करतात. पण म्हणतं नाही मला जा नाही 8-4 दिवस म्हणतं माय मार राहतच म्हणतं. मग ऐकतच नाही. मग आम्ही आईन त्या बोलण्यात म्हणे जाऊ दे म्हणे अशा रास कोणी अशाने मोडो भाऊ म्हणे. मग आईनं जा ऐकतच ते असावी. मग उन्हात सोडाले आता लेवाला येणार आहेतच. 5 तारीखला इराणात लेवाले नाही राहू देतच जास्त दिवस. चांगलं आहे माय जनत्यान घर सुकणं. मजा नाही मस्त. मला ऐकीच नाही खुशी वाट नाही बी. चांगलं आहे. देर जेट कोणीच नाही का मग गोडबाई? नाही एकटा आहेत ना या. एक भाऊ आणि एक बहीण. म्हणणार तू दुबईला राहस ना. दिसणं पण एकदम चांगलं आहे. 1 वर्ष एकच जायतीस त्या. 1 महिना येतीस मग काही नाही चाललं जातीस मग सगळं फिरणं इकडे तिकडे. सासू सासरा पण पुण्यालाच आहेत. जवळच आहेत आम्ही. तेच ना बी नंदी भाऊन तेच ना पण चांगलं आहे एकदम व्यवस्थित आहे काहीच नाही. तेच ना पोरे मन जोडे ताडे पुण्यालाच शिकाले. बसास ना बी कराय नाही पोर आपल्या गावण्या पोरीशे तशा बी. सासू सासरा ननीन भाषा बट बहीण भासास ना नेऊन एकटं करतेस आपल्या गावण्या पोरी. नाही गोट कर बी. आपल्या पोरीस लय ना अशी आणि कोणीच अशी उपाधी उनी बड्या अशा असतच येतीस म्हणजे आणि बड्या पोरीच चांगलंच भेटेल माय कोणच निशे असं. बट त्या पोरीच नाही वाती गंगा अशी खरंच कोणच निशे डोकालता. खरंच सगळं चांगलं आहे. पण मन मम्मीला सांगू तेडे चाल राय मन मम्मीला नुसती लाज वाटस. तसंच सांगितलं बोलत बी नाही मन मम्मी तोंड बिदा काढत नाही. तर मम्मी स्वभाव तसा आहे. बुईवर आली बिचारी पण ती जीव असं येणं तसं रास ना ती. गंगान पोर मजा नाही गंगान पोर बी पुन्हा माझ रास ना. ना मला सांग गंगा मावशी भेटली ना मला मी ब्लाऊज टाकायला घेते ना. लय आहो वहिनी पाणी बिनी तर लय आमले काढीच बसाय ठेवशात. माय देती ना कांत्या पाणी बसा ना गप्पा मारत ना सगळी कडे आल भेटस आपले. बस गोडबाई बस ना काढर. त्या आबईन त्या नेऊन का आबईना पोर काय कार बी मध्ये राही घ्या म्हणे. आई मास्तरींनी शेविन करी मजा मग ती करी मास्तरीन म्हणून बोडीत आहे. बोडाच म्हणू मी तिले. लग्न असतं बोड आजी म्हणतो ना पण आता कसं माय एकल्या करून माय वेगळी. मग नातुलने लई नेऊ बिन. झोपलाय तो अक्का झोपलेला आहे. माहेरनी खुशी आला कच रास ना म्हणजे काय अशी कुसमकुस होई तडे. माहेरच रास कितला बी जाय ते. हो ते तर आहेच. खुशी वेळीच असते ना ती खरंच. झोपलाय तो आता या वर्षी टाकलं त्याला पण शाळेत. छान आहे म्हणजे त्रास देतोय पण तो नाही का. हो खूपच त्रास देतो. आजी आहे ना त्याच्या सांभाळायला. आजी आहे माझी जेठाणी आमचे सगळं एकत्र परिवार आहे. धुळ्यालाच राहतो ना आम्ही. मग धुळ्यानी शाळा आहे का मग तू? हो धुळ्याच्या शाळेत आहे ना जिल्हा परिषदला सरकारी शाळेत. माय हो तुला ते गंदा बिशीन पगार होई ना मग. पगार आहे ना भरपूर आहे. बघते बेटा पोरी म्हणजे अशा कुसमकुशत पण नाही का. ते आबई काय उनीच नाही दक ना कधी आटकी की काय जा. ओ बहीण त्या नंदुरबार जाऊ म्हणत कपडा लेवाले त्या घ्यात बाकी न्या करू का चहा पाणी कर या पोरीसले जे करणं होती कवडे न्या बसाट्या. बस ना ग माई बस. हो इथं किती थंडगार वाटतंय ना छान. एकदम गार वाटतंय झाडाखाली. पण बाहेरची हवा तर येते गरम समजा पण गार वाटतंय. झाड पण छान आहे तुमचं गार्डन सारखं. ना बस ना काढर बस मी पाणी लायचा. हो बसते.